मोढेरातील सूर्यमंदिर बघून झाल्यावर आम्ही निघालो राणी की वाव पाटण या दिशेने. वाव म्हणजे विहीर आणि आम्हाला भूकही लागली होती, त्यामुळे आम्ही रस्त्यात अजून एका ठिकाणी थांबलो आणि तिथेही गुजराती स्ट्रीट फूडचाच आस्वाद घेतला, कारण आम्हाला दुसरं काही पर्यायच भेटला नाही. गावं खूप लहान लहान होती, या रस्त्यावर मोठं असं कोणतं शहर मिळालं नाही आणि खाण्याचे पदार्थ ऑलमोस्ट सगळीकडे गुजरातीच दिसत होते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला पुन्हा ढोकळा, फाफडा, जिलेबीच खावं लागलं. तर राणी की वाव या ठिकाणी ड्रोन अलाउड नाही आहे इथं, आणि आपले सगळे मित्र तिकडे दाखले आहेत समोर. बघूया कसं, माहिती तर तिथं लिहिलेली होती, आपण नंतर ती बघू काय आहे. आणि 1890मध्ये बहुतेक इथं पूर आला, तर त्या पूर्ण पाण्यात बुडालेलं होतं. नंतर यांनी सगळं परत काढलेलं आहे. सोमवार असल्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे. मी तर अशा ठिकाणी गर्दीच्या वेळी म्हणजे कमी गर्दी असताना आलं की कधीही सोयीस्कर पडते. म्हणजे तुम्हाला हवं तसे बघू शकता, फिरू शकता, हवं तितका वेळ बसू शकता आणि एकंदरीत ठिकाणाचा आनंद घेऊ शकता. आणि इकडं गार्डन वगैरे एकदम भारी मेंटेन केलेलं आहे सगळं. नो राणी की वाव हे जागतिक वारसा स्थळ आहे, म्हणजे वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईट. आपल्या 100च्या नोटेवर इकडचाच फोटो आहे. आहोत राणीच्या वावमध्ये. वावचा अर्थ मराठीत होता की विहीर, आणि चालुक्य डायनेस्टीमध्ये राजाच्या स्मरणार्थ त्याच्या राणीनंही बनवलेली विहीर आहे. या विहिरीत विष्णू अवताराचे बरेच कोरलेले चित्र आहेत, जसं की हा घोड्यावर बसलेला कल्की, हे दशावतार मानले जातात ते. त्याच्या बाजूला कोणते, हे पूर्ण विष्णूचा डेडिकेटेड असं एक बनवलेलं आहे. हा श्री विष्णू भगवानांचं शंखचक्रवालं कल्पना. त्याच्या खाली एक असं सभामंडपासारखं आहे, ते बघू शकता तुम्ही. असं वरून असं सभामंडप आहे, 3-1 मजल्याचं. तर या खांबाबद्दल आम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती मिळाली आता, की हा जो दिसतोय आपल्याला, हा हे आहे कळस, आणि तो कळस ठेवलेला आहे. चुंबळ असते आपली डोक्यावर घेतो ती, ही खालची साईडला आहे रेषा मारलेली ती चुंबळ आहे, त्याच्यावर नक्षीकाम केलेला कळस आहे. आणि हे साईडला पडलेले जे आहेत ते पान आहे, जी आपण कळसाच्या वर पानं ठेवतो, ती पानं अशी चारी साईडला पडलेली आहेत. त्याच्यावरती असं सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. आणि हे जे चित्र दिसतात हे आहेत
नजर लागू नये त्यासाठी ज्या आपण बघतो काळ्या ह्याच्या बनलेलं असतं हे चित्र, तसंवालं हे चित्र आहे, हे चारी बाजूला नजर लागू नये. आणि त्याच्यावरती जिथं त्याच्यावर भार पडलेला आहे सगळ्या खांबाचा, तिथं हे वाले स्कल्पचर आहेत. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे खाली असं जर तुम्हाला दिसतं की भार पूर्ण अंगावर घेतलेला माणूस दिसतोय. तर हा सांगितलं आहे की हा कीचक म्हणून आहे. कीचक हे महाभारतातलं एक कॅरेक्टर आहे की ज्यानं द्रौपदीवर वाईट नजर टाकली विराट राजाच्या ह्याच्यात असताना, आणि त्याला द्रौपदीने शाप दिला की तुला आता जिथे जिथे एक असे स्ट्रक्चर बनतील, मंदिर असतील, अशा काही धार्मिक गोष्टी असतील, जिथे तिथं खांब बनेल तिथं त्या खांबाचा भार तुला व्हावा लागेल. आणि त्या कीचकाचे 100 प्रकारचे तोंड होते. ते 100 प्रकारचे तोंड वेगवेगळ्या खांबावर काढलेले तिथं. आता बघा हे प्रत्येक तोंड वेगवेगळे आहे. असे 100 प्रकारचे तोंड आहेत ते यूज करून कीचकानं कसावा मंडप त्याच्या पाठीवर पेलून धरलाय त्या खांबांच्या ह्याच्यात. आतमध्ये पण श्री विष्णूंची अवतार आहेत. इथं समोर बघाल तर हे 3 ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तुम्ही जर व्यवस्थित झूम करून बघितलं तर तुम्हाला मधोमध दिसेल विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपलेले आहेत, आणि बाजूच्या भिंतींवर विष्णूंचे विविध अवतार कोरलेले आहेत, त्यांची शिल्पे आहेत. आता इथं तुम्हाला दिसेल हा वराह अवतार आहे, त्याच्यानंतर इकडे वामन अवतार आहे, मध्ये 1-2 मूर्त्या मिसिंग आहेत, या दोन्ही रिकाम्या जागा आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्याच बाजूला तुम्हाला हा घोड्यावर बसलेला कल्की अवतार आहे, त्याच्या बाजूला देवी होती. हे आहे सृष्टीचे निर्माते, पालन करते आणि संहारक असं जे म्हणलं जातं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पहिले जे दिसतंय लेफ्ट साईडला ते ब्रह्मा आहेत, मधोमध आहेत विष्णू, आणि उजव्या बाजूला आहेत ते शंकर आणि पार्वती बसलेले. इथं बरेच असे काढलेले स्ट्रक्चर आहेत, देवांची चित्र काढलेली आहेत. पूर्ण ह्याच्यावर देवांच्या अवताराचं हे केलेलं आहे. जबरदस्त असं एक शिल्प आहे, अगदी जबरदस्त. प्रत्येकानं एकदा नक्की इथं भेट दिली पाहिजे असं हे चित्र शिल्प आहे. आणि इथं बघू शकता तर इथं मधोमध शेष नागावर आरूढ झालेले भगवान श्री विष्णू आहेत. मी फोकस करण्याचा प्रयत्न करतोय कारण तिथं जाण्याची परवानगी नाही. भुजला जेव्हा भूकंप झाला 2001ला, तेव्हापासून हे स्कल्पचरचं हल्लं होतं आणि तेव्हापासून आत एंट्री बंद केली आहे वावमध्ये जाण्यासाठी. तर अशी ही राणीची वाव आहे. इतिहासात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एखाद्या राजाने आपल्या राणीसाठी बांधल्या आहेत, पण ही विहीर एका राणीने आपल्या राजाच्या स्मरणार्थ बांधली आहे. राजा पहिला भीमदेव यांच्या स्मरणार्थ राणी उदयमतींनी ही विहीर बांधली आहे, आणि या विहिरीचा मुख्य उद्देश होता की लोकांना पिण्याचे पाणी मिळावे. एका राणीने लोककल्याणासाठी ही विहीर बांधली म्हणून लोकांचा राणीकडे आणि पर्यायाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आणि त्यामुळे सतीप्रथा बंद झाली अशी स्थानिक लोकांनी माहिती दिली. स्त्रियांना प्रिय असणारा पटोला पॅटर्न, त्याचीही निर्मिती इथेच झाली आहे. तुम्ही बारकाईने भिंती पाहिल्या तर त्या पॅटर्नचा नक्षा तुम्हाला इथे दिसू.
वाटेत आम्हाला राधनपूर नावाचं एक गाव लागलं. मग आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला, कारण रात्र बरीच झाली होती आणि कच्छकडे जाणारे रस्ते थोडेसे बारीक बारीक होते. जेवणही इथंच केलं आणि इथंच थांबलो. इथून थोडीशी थंडीसुद्धा सुरुवात झाली होती. आम्ही कसे रे भाजी तिन्ही पण चांगला आहे. पनीर टिक्का, शेव टमाटर आणि टमाटर म्हणजे